Hello, hello. This is the My Artifact episode number 2147. आजची तारीख आहे 11 जानेवारी 2020. वाजले आता सकाळचे ऑलमोस्ट करीब 11:15 वाजले आहे. ओके, गेले मी 3 दिवस झाले आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड नाही केला. सो बेसिकली मी याची आर्टिफॅक्ट एपिसोडची रिकव्हरी करत आहे. ओके, आत्ताच मी 8 तारखेला जे माझ्यासोबत झालं 8 जानेवारीला त्या साऱ्या गोष्टी रेकॉर्ड केल्या. आता 9 तारखेला एक्झॅक्टली काय झालं हे सांगतो मी. ओके, सो 9 तारीख म्हणजे वन मॅनची हळद. ओके, सो बेसिकली वी आर गॉट रिअली एक्साइटेड अबाउट दॅट डे. ऍक्च्युली येस, वन मॅन इज काइंड ऑफ लाईक आय वॉज रिअली पार्ट ऑफ दॅट ग्रुप सिन्स 2010. ओके, सो इट जस्ट लाईक खूप साऱ्या गोष्टी जुळून आहे या व्यक्तीसोबत, अशा लोकांसोबत वगैरे. ओके, आणि वन मॅनचं लग्न आम्ही खूप काही इमॅजिन केलं होतं की असं होईन तसं होईन, असं करू तसं करू वगैरे वगैरे. ओके, आणि जे वादे कसमे केले होते करीब खूप वर्षा अगोदर, त्याची परतफेड करण्याचा दिवस निघाला होता. आणि तो दिवस म्हणजे हळद, लग्न आणि रिसेप्शन. ओके, म्हणजे आता कंटिन्यू सुरूच आहे म्हणा. ओके, सो it was kind of really amazing. It was kind of like feels really good to be part of some person, some group, and you feel really excited. Yeah, because of that, ki happiness is kind of like a really expensive thing in world. I suggest कि हाँ ये चीज है जो सबसे एक्सपेंसिव है. And unless this change म्हणजे this thing won't get bought from the money. म्हणजे ही एक अशी गोष्ट आहे जे तुम्ही पैशातून विकत घेऊ शकत नाही. या गोष्टी हे एक नशिबाचा खेळ असतो. तुम्हाला मित्र आहे, चांगले मित्र आहे, तुमचा ग्रुप आहे, तुम्ही सगळ्या गोष्टी शेअर करता, ऑब्विसली यू फील रिली लकी. तेव्हा तुम्हाला अशा प्रकारचे लोक भेटले, त्यानंतर तुम्ही अशा गोष्टी सेलिब्रेट करत आहे, एन्जॉय करत आहे. दॅट मीन्स या हे असं नाही आहे की तुमच्याकडे पैसा आहे, तुमच्यापाशी मित्र आहे आणि तुम्ही एन्जॉय करत आहे. नो नो नो, इट्स नॉट दॅट थिंग. इट्स समथिंग रिअली डिफरंट. या व्हॉटएव्हर, आय फील रिअली ब्लेस की मी स्वतःला खूप जास्त लकी समजतो की मला या सारे लोक भेटले आणि या साऱ्या लोकांथ्रू माझी लाईफ वॉज इवन बेटर बनली नाही बनली, आय डोंट नो, बट आय फील रिअली हॅपी. आय फील रिअली वर्थ टू स्पेंड सम टाइम विथ माय फ्रेंड. सो इट फील्स रिअली गुड. इट फील्स रिअली ऑसम. आणि तोच दिवस होता कालचा, सॉरी 9 जानेवारी 2021. ओके, 10 तारखेला म्हणजे काल होतं वन मॅनचं लग्न. त्याच्या अगोदर म्हणजे 9 तारखेला होती हळद. बेसिकली वी आर रिअली एक्सायटेड. या मोमेंटला सगळेच जण आले होते. ऑब्विसली कसं आहे की आता कोणी जॉब करत आहे, तर कोणी इकडं आहे, कोणी तिकडं आहे. बेसिकली आम्ही वर्धेत राहून सुद्धा पण एकमेकाला टाइम देत नाही. ऑब्विसली फक्त संध्याकाळी खेळायला वगैरे, एक्सरसाइज करायला मी, बादल, प्रशिक आणि कधी कधी वैभव वगैरे येतो. वन मॅन तर जस्ट कधी कधी येते वगैरे. आता तर लग्न झालं तर आता काय माहिती का नाही माहित नाही. येस, पिंटी पण नाही आहे, विशाल पण नाही आहे, राहुल तर बिलकुलच येत नाही वगैरे, कारण बिकॉज ऑफ ही हॅज अ ड्युटी. सो इट जस्ट लाईक बहुत जास्त टाईट सिच्युएशन असते. ओके, तर काय आहे की या हळदीला सगळेच जण अवेलेबल होते आणि मला असं वाटलं की हा मोमेंट बनला पाहिजे, हा मोमेंट लोकांच्या लक्षात आला पाहिजे. तर या ओके, सो फर्स्ट थिंग, आम्ही अगोदर प्लॅन केलं होतं की वन मॅनच्या हळदीला आपण सगळेजण येलो कुर्ते घालू, सॉरी व्हाईट कुर्ते घालू. बट इट जस्ट लाईक मोस्ट ऑफ द लोकांपाशी येलो कुर्ते होते आणि त्यानंतर दे डोंट वॉन्ट टू बाय अनदर व्हाईट कुर्ता बिकॉज ऑफ दॅट की इट जस्ट लाईक जे कपडा त्यांच्यापाशी ऑलरेडी होता, जो कपडा ते फक्त एकदा घालणार होते, ते कपडा ते पुन्हा पुन्हा कशाला घेईल. ओके, सो बेसिकली त्यांनी असं सजेस्ट केलं की आपण येलो कुर्ताच घालावं. सो आय डू फील लाईक दॅट. ओके, व्हॉटएव्हर. सकाळी काय झालं, ओके, 9 तारखेला मी पेंचमध्ये होतो, म्हणजे मी पेंचमध्ये होतो. ओके, आमची सफारी झाली आणि 9 तारखेला मी सकाळी म्हणजे पेंचवरून वर्ध्याला आलो आणि मी वर्ध्याला पोहोचलो सकाळी 9 वाजता, 9-10 वाजता, सॉरी 10 वाजता का, हो 10 वाजता पोहोचलो. ओके, 10 वाजता पोहोचलो, फ्रेश झालो, कपडे वगैरे धुतले. ओके, बिकॉज ऑफ दॅट की ते पेंच वर्षी आलेले जे मळके कपडे होते ना, कारण धूळ खूप होता इथे, तर ते पूर्ण कपडे वगैरे धुवून टाकले. त्याच्यामध्येच मला करीब 12-1 वाजला. ओके, त्यानंतर मग मी जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर
मला बहुत जास्त झोप लागली होती, कारण पेनच्या रात्री म्हणजे त्या रात्री आम्ही झोपलोच नव्हतो. झोपलो होतो म्हणजे म्हणजे कसं आहे की 1 वाजता झोपलो आणि त्यानंतर 5 वाजता उठलो होतो. सो बेसिकली 5 घंट्याची झोप आणि बहुत ही जास्त एक्झर्शन झालं होतं. तर त्यामुळे मला काम तर करायचं होतं, बट कसं मला झोप महत्वाची होती. व्हाय? कारण आता हळदीला पण इथे करीब 1-2 वाजणारच होते कसंही करून. सो मला झोप घेणं महत्वाचे होते, त्यामुळे मी दुपारी झोपलो. ओके. काम फारसं काही झालं नाही. घंटाभर काम झालं, त्याच्यानंतर काहीच काम झालं नाही. ओके. त्यानंतर मग मी 4 वाजता उठलो. मला प्रशिकचा, विशालचा कॉल आला. आजचं कसं आहे, काय वगैरे. तर मग मला असं वाटलं की चलो आज काही ना काहीतरी करावं बा. सो कुर्ते, येस, बेसिकली वन मॅन एरियात सगळेजण सिमिलर कपडे घालू बा म्हणलं, इट विल फील रिअली गुड. सो ऑब्विसली मी कॉल केला विशालला, बादलला वगैरे वगैरे, आणि आम्ही तिघं जण मार्केटमध्ये गेलो आणि कुर्ते घेतले. ओके. सो बेसिकली वी बाय कुर्ते. ओके. त्यानंतर मग मला काही कपडा आवडला, जो की माझ्यापाशी फॉर्मल कपडे होते नाही, कारण वन मॅनच्या लग्नामध्ये सगळेजण फॉर्मल घालणार होते. माझ्यापाशी फॉर्मल कपडे नव्हते, माझ्यापाशी सगळे जीन्स होते आणि त्यानंतर एक शर्ट होतं जे फॉर्मल होतं म्हणा, बट दे डझंट फील लाईक फॉर्मल. ओके. सो इट जस्ट लाईक आय बॉट द फॉर्मल शर्ट पॅन्ट. ओके. जे की मला खूप जास्त लेस एक्सपेन्सिव्ह मध्ये पडले. जो माझा पॅन्ट पडला, जो फॉर्मल, जो बहुत ही जबरदस्त आहे. ओके. तो करीब 750 रुपयाचा, 850 रुपयामध्ये पडला, आणि जो पॅन्ट आहे, शर्ट आहे, ते मला 540 रुपयामध्ये पडलं. इट जस्ट लाईक इट वॉज ब्युटिफुल. ओके. इट वॉज रिअली रिझनेबल रेट टू हॅव. सो ते घेतलं मी. आणि त्यानंतर सगळी तयारी वगैरे झाली, आणि त्यानंतर आम्ही विकी भाऊचा बर्थडे पण होता, म्हणजे 10 तारखेला बर्थडे. सो इट जस्ट लाईक 10 तारखेला म्हणजे हळदीच्या दुसऱ्या दिवशी. बट कसं आहे की सगळेजण 12 वाजता भेटणार होते सगळेजण, आणि लग्नाला फारसे जण नव्हते. सो इट जस्ट लाईक हळदीमध्ये सगळेजण आहे, तर मेजॉरिटी विन्स. इट जस्ट लाईक आपण इथे पण आपण सेलिब्रेट करू का, बर्थडे करून घेऊ. तर विकी भाऊसाठी पण बर्थडे केक आणला होता वगैरे. ओके. इट जस्ट लाईक वॉट एव्हर दिस थिंग्स हॅपन. त्यानंतर काय झालं की हळदी. ओके. आणि हळदीमध्ये डीजे होता आणि सगळेजण नाचले. इट फील्स रिअली गुड, इट फील्स रिअली ऑसम. मला नाचण्यामध्ये फारशी मजा येत नाही, ट्रस्ट मी. मला नाचण्यामध्ये म्हणजे नाचूशा वाटते म्हणा जेव्हा माझं मन करते तेव्हा. ओके. जेव्हा डीजे मध्ये वगैरे लोक पण नाचतात, बिकॉज दे फील रिअली एन्जॉय. ओके. मला तेव्हा नाचता येणं असं फारसं आवडत नाही. इन्स्टेड ऑफ दॅट मला शूट करणं आवडते. बिकॉज ऑफ दॅट जेव्हा लोक नाचतात, ओके, जेव्हा दे दे फील रिअली हॅपी अँड दे डॅन्स. सो बेसिकली मला असं वाटते की लोक नाही का डान्स हे त्यांच्या तोंडातून करतात. त्यांचे एक्सप्रेशन वॉज रिअली गुड. येस. कारण डीजे मध्ये किंवा सॉरी जे हळदीमध्ये किंवा लग्नामध्ये जे नाचणारे लोक असतात, ते काही प्रोफेशनल नसतात. ओके. ते त्यांचे काही स्टेप्स काही एकदम हे नसतात की मला या मोमेंटला अशी स्टेप करायच्या, या बीटला अशी स्टेप करायचं आहे. नो. जे त्यांना फील होते, जे त्यांना वाटते, ते त्याप्रमाणे डान्स करतात. आणि त्या मोमेंटमध्ये त्यांचे फोटोज क्लिक करणं किंवा व्हिडिओज काढणं, इट वॉज रिअली रिअली गुड आणि रिअली बहुत ही जबरदस्त. कारण जेव्हा तुम्ही ते व्हिडिओ बघता तेव्हा इतकं मस्त वाटते ना की बहुतच जास्त. येस, बहुतच जास्त. मी बादलच्या भावाच्या हळदीच्या वेळेस एक्सपिरियन्स केला, आणि जेव्हा शूट करतानाच एवढी मजा येत होती ना की बहुतच जास्त. यू फील रिअली रिअली ग्रेट. ओके. जस्ट लाईक मला असं वाटलं की आपल्यापाशी मोबाईल आहे, तर व्हाय डोंट आय शूट सम व्हिडिओज. ओके. तर मी अशा प्रमाणे व्हिडिओ शूट केले. ओके. नाचतही होतो मला मधात वगैरे, बट व्हिडिओ पण शूट करत होतो, आणि इट वॉज रिअली गुड. या आय फील समथिंग सो मच गुड. ओके. तर ते व्हिडिओज वगैरे मी शूट केले. ओके. नाचलो पण. येस. हळदीच्या वेळेस विशाल, बादल, वैभव, राहुल या लोकांनी दारू पिली. ओके. मी दारू नाही घेतली. येस, बिकॉज ऑफ दॅट की हे सिच्युएशन मध्ये कंट्रोल करण्यालायक होतं, त्यामुळे मी दारू नाही घेतली. ओके. कारण मला कोणी ते फोर्स करणार नव्हतं, काही नव्हतं, आणि असं काही समजा मी घेतली नसती तसं कोणाला माहिती नसतं. ओके. सो जस्ट लाईक मी इथे काहीच नाही घेतलं. ओके. आय डू एन्जॉय आणि डू शूट सम व्हिडिओज वगैरे. आय फील रिअली गुड.
ओके. त्यानंतर जेवण वगैरे झालं ओके सगळ्यांसोबत. विशालने थोडी जास्त घेतली होती त्यामुळे तो जास्त आला होता रंगात. आणि ही इज काइंड ऑफ सेईंग समथिंग गुड और बॅड थिंग लाईफ आणि टाइम वगैरे. इट्स काइंड ऑफ लाईक थिंग्स हॅपन वेन यू ड्रंक. सो या इट वॉज प्रिटी गुड. या शूट नाही केला तो मोमेंट. वाय बिकॉज ऑफ दॅट की मी एव्हरी टाइम व्हिडिओ शूट करतो ना, त्यामुळे कसं आहे की काही लोकांना काफी अन अनफिमिलियर फील होते. या जस्ट लाईक सो त्यामुळे काही काही मोमेंट नीड टू बी स्टे इन हेड, नॉट टू इन मोबाईल नॉट टू इन some memories or some videos. Okay, whatever. So तो तर तो मोमेंट तो विशालने थोडी जास्त घेतली होती. बट या आफ्टर दॅट मग आम्ही फोटोज काढले. मग त्यानंतर सगळ्यांना जायचं होतं तर विकी भाऊसाठी केक आणला होता आणि मग केक खाल्ला आणि इट वॉज रिअली गुड. इट वॉज रिअली ऑसम. ओके. सो हळदीचा कार्यक्रम वॉज रिअली जबरदस्त. यस. तिथून घरीच यायला मला 2 वाजले. येस. आणि त्याच्यानंतरची तर कंडिशन बहुतच बेकार झाली. ट्रस्ट मी. इट वॉज रिअली गुड. मी घरी आलो. माझ्यासोबत विशाल होता कारण विशालला एवढ्या रात्री कुठे जाणार तो, म्हणजे कुठे जाणार म्हणजे ताईकडे जाणार होता. बट कसं की एवढ्या रात्री कोणाला उठवणं पॉसिबल नव्हतं. तर चल म्हणलं माझ्या घरी. तर विशाल मी इथं झोपलो. ओके. सो यस. तो दिवस इतका जास्त टायर्ड गेला ना की बहुतच जास्त. यस. आम्ही जसं जस्ट लाईक बेडवर जस्ट ले डाऊन झालो का झोपूनच गेलो. या 3-4 दिवस माझे बहुतच जास्त हे गेले. या इट वॉज रिअली एक्सेसिव्ह आणि बहुत. सो इट वॉज सो मच. या सो एवढं झालं. या हळदीमध्ये खूप काही झालं म्हणा. खूप काही म्हणजे डान्स केला, एन्जॉय केला, हे केलं ते केलं, लॉट्स ऑफ थिंग्स. प्रत्येक गोष्टी डिटेल मध्ये सांगणं काही लंब होऊन जाईल वगैरे. आय ऑल्सो फील्स रिअली टायर्ड टू टॉक राईट नाऊ. सो yeah. So this is the end. This is the My Artifact episode number 2147. Right now we are at Vardha, Maharashtra. Thank you.